आष्टी तालुक्यातील दौला वडगाव येथे संघर्ष योद्धा गणेश मंडळातर्फे यंदाचा गणेशोत्सव केवळ धार्मिक व सांस्कृतिकच नव्हे तर सामाजिक उपक्रमांनीही गाजला। मंडळाने सलग 10 दिवस रोज नवनवीन उपक्रमांचे आयोजन करून गणेशोत्सवाला सामाजिक भान जोडून संघर्ष योद्धा मित्रमंडळ स्थापन होऊन अगदी दुसऱ्या वर्षीच मंडळाने नावलौकिक मिळवले। या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज 10 दिवसांच्या भक्तिभाव, उपक्रमशीलता व उत्साहानंतर गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या जल्लोषात संपन्न झाले। विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक अभंग आणि ओव्या म्हणत, टाळ मृदुंगाच्या स्वरात लेझिम फुगडी खेळत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषाने वातावरण भारावून गेले। विशेष म्हणजे संघर्ष योद्धा गणेश मंडळाला अंबोरा पोलीस स्टेशनचे एपीआय श्री मंगेश साळवे साहेब यांनी भेट देऊन गणपती बाप्पा हे केवळ आनंदाचा नव्हे तर सामाजिक बांधिलकीचा प्रतीक आहे, म्हणूनच आम्ही पण उपक्रमशीलतेला प्राधान्य देतो असे म्हणत मंडळाचे कौतुक केले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोटीराम कोहोक यांनी पुढील काळातही हे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प असून यापेक्षाही जास्त धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देणार आहोत असे ग्रामस्थांना आश्वासित केले। यावेळी संघर्ष योद्धा गणेश मंडळाचे नवनाथ कोहोक, नितीन कोहोक, परमेश्वर पवार, किसन कोहोक, सर्व सभासद सदस्य उपस्थित होते। शेकडो ग्रामस्थ भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाला निरोप देण्यात आले। या बातमीचा आढावा घेतला होता आमचे बीडचे प्रतिनिधी जावेद सय्यद यांनी। ह्या मुलांनी गेल्या वर्षीपासून संघर्ष योद्धा मनोज दादा जरागे पाटील यांच्या ह्या नावाने हे मंडळ स्थापन केलं आणि ते आज एवढं सुंदर रीतीने त्यांनी कार्य पुढे चालू आहे। त्यांना आमचा पूर्ण सपोर्ट आहे, आम्ही त्यांच्या सोबतच आहोत। पण या ठिकाणी साहेब कुठल्याही प्रकारचा ह्या गणेश मंडळाच्या ह्या संघर्ष योद्धा मित्र मंडळाच्या एकाही मुलाकडून गैरवर्तन कधीही झालं नाही साहेब। एवढं सुंदर कार्यक्रम घेतात। संध्याकाळी त्याच्यानंतर महाआरती होती, महाआरतीनंतर महाप्रसाद होतो साहेब। पुढील वर्षाच्या 10ची 10 पंक्ती गेल्या साहेब। विशेष म्हणजे पुढच्या वर्षी कीर्तन सेवा सुद्धा गेल्या। बघा एवढं सुंदर काम या ठिकाणी चाललंय। आम्हाला सुद्धा अशी इच्छा आहे साहेब, तुमची सुद्धा ही 7-8 वर्ष बदली नको व्हायला। बघा तुमच्यासारखे साळवे साहेब म्हणजे आपल्याला आहे ना, तुम्हाला सांगतो एवढे भारी अधिकारी, एवढे सुपर, आणि साहेबांचं खरंच काम इकडं कर्तृत्वाने साहेबांचं सगळ्यांना सपोर्ट असतो, असं काही नाही। मला या ठिकाणी उपस्थित राहण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी मंडळाचे खूप खूप आभार मानतो। मला आज मंडळाने जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याबद्दल पूर्वकल्पना मिळाली आणि मी प्रत्यक्ष पण बघत आहे। तर त्यातून एकच सर्वांना सांगायचं आहे का गणेश उत्सव आपण कशासाठी साजरा चालू केलेला आहे। जे लोकमान्य टिळकांनी जी संकल्पना मनामध्ये धरली होती त्या लोकांना एकत्र करायचं आणि समाज घडवायचा, त्याचं सर्व जर प्रतीक बघितलं, उदाहरण बघितलं तर या मंडळातून आपल्याला निदर्शनास येत आहे। गणेश उत्सव हा आनंदाचा असतो, आपल्या आनंदातून इतरांना आनंद द्यायचा असतो। गणेश उत्सव साजरा करताना समाजसेवेलाही प्राधान्य द्यायचं असतं आणि त्याच्यातूनच समाज घडवायचा असतोय। आजकाल आपण जर बघितलं तर गणेश उत्सव साजरा करताना लाखोंचे डीजे लावले जातात,